श्रावणातला तिसरा सोमवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही नागनाथाच्या दर्शनासाठी येत असतो। जवळपास हे सगळ्या जगामध्ये 8 ज्योतिर्लिंग असल्यामुळं जागृत देवस्थान दरवर्षीसुद्धा आम्ही सहकुटुंब येत असतो आणि जवळपास आम्ही इथे लाईनला लागून 1 तास झालेला आहे आणि 2 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं झालेलं आणि आता आमचं दर्शन नेमकंच झालेलं आहे। हर हर भोले, जय जय भोले, नागनाथ महाराज की जय। परंतु या ठिकाणी 12ही महिने विष्णूला महादेवाला तुळशीपत्र वाहिल्या जातं। श्रावण सोमवारी विशेष करून ही पूजा व्यवस्थित केल्या जाते। शासकीय पूजन झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी खुले फ्री दर्शन रात्री 2 वाजता मंदिर हे उघडण्यात आलेले आहे। सौराष्ट्रीय सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकेना भीमशंकरम सेतुबंधे पुरामेशम नागेशम दारुकावणे। आपल्या भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ते मूळ स्तोत्र आहे 12 ज्योतिर्लिंगाचं। त्या 12 ज्योतिर्लिंगाच्या स्तोत्रामध्ये 8व्या क्रमांकावरती येणारं नागेशम दारुकावणे हे ज्योतिर्लिंग म्हणजेच औंढा नागनाथ येथील नागेशम दारुकावणे मंदिर। आज श्रावण मासातील 3रा श्रावणी सोमवार, आज विशेष करून पौर्णिमा आणि सोमवार हा दुर्मिळ असा योग आलेला आहे। या आजच्या सोमवारी मुगाची शिवमूठ आहे। आज जर भगवान शिवशंकराला मुगाची शिवमूठ आपण अर्पण केली तर तो मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो आणि शिवलोक त्याला प्राप्त होतो असं ग्रंथामध्ये वर्णित केलेलं आहे। आज या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी नागनाथ संस्थान औंढा नागनाथकडून रात्री ठीक बरोबर 12 वाजता शासकीय महापूजा भगवंताला अर्पण करण्यात आली आणि संपूर्ण भाविकांसाठी मंदिर रात्री 2 वाजता ते खुलं करण्यात आलं। आज श्रावणी सोमवार असल्यामुळे संस्थांकडनं येणाऱ्या सर्व भाविकांना पाणी प्रसाद तसेच अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। आज या भगवंताचं दर्शन करून सर्व शिवभक्त आपल्या सर्व पापातून मुक्त होतात आणि शिवलोकास सद्गती प्राप्त करून घेतात। नमः पार्वती पते हर 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 महादेव नागेश्वर भगवान की जय।